Audio Jungle. Audio Jungle. नाट्यगृहाच्या नियोजन मंडळाला विनंती आहे, दीपप्रज्वलनाची तिथे लाईट पडत नाही आहे, कृपया तिथे लाईट चालू करावी. भाऊ इकडे बघा. अप्पा या अप्पा याजोगण्या. आता आपल्याला माहिती आहे वय झाल्यानंतर मरण हे ठरलेलंच आहे, म्हणून त्याचं मरण स्वतःच्या डोळ्याने ते पाहू लागले, समोर यमराज दिसू लागले. तर यांनी फक्त एकच काम करायचं, श्री तुकारामा तुकारामा त्यांची नामावली ते गायचे महाराज. कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, आणि त्यांच्या मुखातून तुकाराम हा शब्द बाहेर पडला की तो यम सुद्धा 5 फूट मागे सरायचा. असं करता करता दिवस निघून गेला. शेवटी यम सुद्धा कंटाळला आणि भगवंताला जाऊन सांगितलं, देवा म्हटले ते गोपाळबाबा देह ठेवत नाही, मी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते काय करतात, तुकोबारांचं नामघोष करतात, आणि ज्या ठिकाणी तुकोबारांचा नामघोष चालेल त्या ठिकाणी मलाही जाण्याचा अधिकार नाही. भगवंतानी काय केलं, म्हणले आता कोणाला सांगायचं त्यांना घ्यायला. तर शेवटी तुकोबारांनाच सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही त्यांना घेऊन या. आता आपल्याला काही आख्यायिका माहिती येतं की जेणेकरून निळोबारांसाठी आले, भागीरथीसाठी आली, जगनाडे महाराजांसाठी आले, पण चौथ्यांदा एक कारण सांगतो तुम्हाला की त्या ठिकाणी गोपाळबाबांसाठी सुद्धा तुकोबाराय वैकुंठातून आले. आल्यानंतर मस्तकावरती हात ठेवला, म्हणले बाबा देह ठेवा. तर डोळे उघडून पाहिले, नामस्मरण चालू होतं, डोळे उघडून पाहिलं तर साक्षात तुकोबाराय आपल्या त्यांच्या समोर दिसले. दिसल्यानंतर महाराजांनी विचारलं, काय एवढा तास? म्हणजे याचसाठी केला होता तास, शेवटचा दिसू ओढवा, जेणेकरून जगद्गुरूंच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर स्वतः तुकोबाराय आपल्याला, ज्ञानोबाराय आपल्याला न्यायला येतात. ही कसं आहे, ही आख्यायिका थोतांड नव्हे, साक्षात ज्यांनी अनुभव घेतला आमचे निरंजन महाराज बघा. कारण सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. ज्या संतांच्या निज चरणाला आपण लागलो ना, ते संत आपल्याला कधीच बाजूला सरत नाही महाराज. कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. जेणेकरून बाबांचं त्या ठिकाणी म्हणले, आता साक्षात माझ्या तुकोबाराय शेवटच्या कालावधीमध्ये जे गुरु झाले त्यांची वाणी माझ्या मुखातून आली म्हटल्यानंतर माझा शेवटच गोड झाला, साक्षात तेच न्यायला आले. तसं आमच्या भावांचं झालं महाराज, की जेणेकरून आयुष्यभर जी पंढरीची वारी केली, भगवंताचं चिंतन केलं, भजन केलं, पूजन केलं, त्याचं फळ आज त्यांना मिळालं. साक्षात ज्ञानोबारायांचे प्रतिनिधी आले, तुकोबारायांचे आले, आणि सर्व सकल संतांची मांदी आली या ठिकाणी येऊन त्यांना ते शुभाशीर्वाद देतात. याच्यासाठी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. किंवा भाग्याचा उदय हे जोडी संत पाये, येथून या लुठू माथा मरणा वाचून सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरे धीट, येथून या लुठू माथा मरणा वाचून. आणि शेवटी तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली त्यांनी. तुकोबाराय जर भगवंताला लोटांगण घालून गेलं तर आपण लोटांगण घातलं काय एवढं मोठं नाही. दादांनी भाऊनी आमच्या पुढं लोटांगण घातलं, पण मज पामर आहे काय थोरपण, पायाची आव्हान पाय. जेणेकरून या दादांच्या उर्वरित आयुष्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण या ठिकाणी संपल्यानंतर पुंडलिक आवर्धा म्हणून त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहोत. जेणेकरून असंच कार्य आपल्या हातून काढावं. जास्त वेळ झाल्यामुळे मी काही जास्त बोलत नाही महाराज, कारण कीर्तनकार म्हटल्यानंतर ते वेळ काढतातच नाही का. तर अतिशय दादा माझ्याकडे आले होते, दादांनी फार गोड भाषेत सांगितलं, म्हणले महाराज मी फार तुकोबारायांविषयी आध्यात्मिकदृष्ट्या तुमच्या गाथेच्या अभंगानुसार ते चरित्र त्या ठिकाणी लिहिले, खरंच गोड चरित्र लिहिले महाराज. आम्ही वाचलं थोडंफार, महाराजांनी वाचले, कारण अशा विभूती आपल्याला कमी मिळतात. एक लक्षात द्या, आज संस्थांवरती त्यांची नेमणूक झाली, मला इतका आनंद वाटला की म्हणजे अशा योगी पुरुषांची जर नेमणूक, याच्या अगोदरही लोक होती महाराज, असं काही नव्हतं, परंतु योगी पुरुष जर या व्यासपीठावर जर आले ना तर खरंच या जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती हे संत जगाच्या कल्याणासाठी असतात.
अतिशय गोड या ठिकाणी मंडळी महाराज असतील, आमचे परत अभिजित महाराज असतील, गायक मंडळी, आमची थोर व्यक्तिमत्व या ठिकाणी, आता नाव मी नाही म्हणजे घेऊ शकत, तर माफ करा. आणि हा समाज, गोड समाज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. दादांच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं आभार मानतो की जेणेकरून तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली अभय नरका जाणे. आपण ज्या ज्या ठिकाणी सत्कार्य चालेल, एखाद्याला प्रोत्साहित करायचं आणि त्याला या परमार्थाच्या वाटेवरती आणायचं, एवढंच. आपण बुडते हे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून या, की जेणेकरून आपल्याला या समाजाला वरती आणायचं आपण काम करायचं. रामकृष्ण हरी. की जेणेकरून दादा तुमच्या पुढील कार्यासाठी बी आमच्या हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. एक छोटासा बदल झालेला आहे. आता आपल्या औंधगावातील श्री प्रकाश शेठ झुंबरलाल चोपडा उद्योगपती हे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावे. तसेच ॲडव्होकेट तानाजीराव चोंदे आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यावे. यापुढे आमचे पारमार्थिक मार्गदर्शक वाणीभूषण हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज वांजळे यांना विनंती करतो आपण आपले मनोगत व्यक्त करावे. तदनंतरून योगी महाराजांच्या मनोगतानंतरून कार्यक्रम सांगत्य सोहळ्याच्या टप्प्यावरती येईल. ठरलं होतं तसं काही झालं नाही. आम्ही सुचवलं होतं की आता पुढे जाऊ द्यात कार्यक्रम, परंतु 2 व्यक्तींच्या मध्ये कोणीतरी जाऊ नये आणि 2 आता तुकोबाराय आणि ज्ञानोबारायांच्या मध्ये खरं जाऊ नये, आता त्यांच्यामध्ये आपण घुसावं. तर त्या ठिकाणी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. मी नको म्हणत होतो. 2 मनोगतं झालेली आहेत. आदरणीय भाऊंच्या हस्ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज चरित्र पुस्तक प्रकाशन सोहळा, अत्यंत हृदय स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. कळस आणि पाया, आणि पाया आणि कळस हे दोन्ही आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे प्रतिनिधी म्हणून परमश्रद्धेय गुरुवर्य योगी निरंजननाथजी, त्याचबरोबर जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज गुरुवर्य हरिभक्तीपरायण अशोक महाराज मोरे देहूकर, साहित्य आणि शांती आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज असतील, आणि त्याचबरोबर अभिजित महाराज भोसले दादा युवा दिंडी चालक, ही सगळीच मंडळी, आणि त्याचबरोबर ताल आणि स्वर याचा सुंदर समन्वय मृदुंगमर्षी आप्पा असतील, आदरणीय अण्णा असतील. हाती के पाव में 2 पाव बाकी राहिले असतील. आपण सगळे सुजान असे श्रोते. एक वेगाने मी घेतोय चिठ्ठी येण्याच्या आतमध्ये थांबा म्हणून. भाऊंनी या वयात, बरीच माणसं होतात, या वयात यावं यात, या वयात असं म्हणताना यावं यात, या परमार्थामध्ये यावं असं या वयात आपल्या वयाने ते सांगतायत. अनगडशाह फकीरांनी एक श्लोक लिहिला होता. जर काय अक्षर मागं पुढे झाली तर मला मदत करा. सगळे सन्माननीय व्यासपीठ आहेत, आपणही समोर बसलेला आहात. तुका तुका रामसे 2 नाम 1 अंग. तुकाराम महाराज आणि तुकोबाराय एकच आहे. 2 नाम 1 अंग. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. तुकोबारायांचा सेतू अभंग आहे, रामरायाचा सेतू भंगला. आणि मला वाटतं परशुरामाने तुकोबारायांचं चरित्र लिहावं आणि ते गावं. हे भाऊंनी केलेली एक मोठी क्रांती. छोटे पुस्तक, अगदी छोटे, 35 चॅप्टर आहेत, अगदी महाराज स्वामींच्या आणि बाबांच्या आशीर्वादासहित. थोडक्यात आज काय तर मोठं वाचायला फार रीड मोर म्हटलं की तिथंच थांबतो मेसेज, पुढचं वाचतच नाहीत कोणी. तर जाता जाता स्वल्प अल्प कळावं आपणाला, अशा स्वरूपाचं संक्षिप्त तुकोबारायांचं चरित्र भाऊंनी लिहिलेलं आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. श्री महाराजांनी सुद्धा, राजेंद्रजी महाराजांनी सुद्धा कोणाचं चरित्र वाचावं, कोणी लिहिलेलं वाचावं, असं जरी असलं तरी महाराजांवर कोणी बोलावं. ठीक आहे, ते परिपूर्ण बोलणं जरी नसलं तरी महाराजांच्या बद्दलच्या भावना गावातल्या सुद्धा जात्यावर दळणाऱ्या बाया माणसांनी सुद्धा खूप ओव्या लिहिल्या. पंढरीची वाटबाई कशाने झाली लाल, आणि ज्ञानोबा तुकोबा येऊन गेलं काल, त्यांची वारी गेली, अशा स्वरूपाच्या कितीतरी हजारो ओव्या त्यांनी लिहिल्या. राजहंसाचे चालणे जगी झाले शहाणे, ज्ञानोबाराय बोलतात. म्हणून बाकीच्यांनी काय चालूच नाही का? अधिकार संपन्नता तर पाहिजेच, म्हणजे मी काय मुद्दाम खंडन नाही. तर मला एका गोष्टीमध्ये प्रवेश करायचा आहे म्हणून मी अगदी जास्त लांबवणार नाही. 2च मिनिटामध्ये मी समारोप करणार आहे. 2-3 मिनिटामध्ये. माझ्या मिनिटावर पण लक्ष असतं बरं का. 2 मिनिटात म्हणलं 5 मिनिटं घेतली किंवा 10 मिनिटं घेतली. पण एक आदिवासी भागातले कवी आहेत तुकाराम धांडे म्हणून, त्यांनी तुकोबारायांबद्दल लिहिलेलं फार तर 1 मिनिटात ती कविता होईल, मुक्त छंदातली.
तुकोबा तुला मानलं, खरंच तुकोबा तुला मानलं नाही. म्हणजे मी तुझी गाथा बिथा वाचली नाही, तुझा एखादा अभंग पण माझा तोंडपाठ नाही. पण तू डोंगरावर जायचा भंडाऱ्याच्या, तिथले झाडं वेली, पशु पक्षी, किडा मुंगी यांना तू सोयरं मानलं ना, एवढ्या एका गोष्टीसाठी मी तुला मानलं. बस तुकोबा, एवढ्या एका गोष्टीसाठी मानलं. त्याच डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथं भेटणाऱ्या एखाद्या ओघड्या वागड्या लंगोटीवाल्या माणसाला ए पांडुरंगा म्हणून तू हाक मारली असेल. एखाद्या झिपऱ्या पोरीला लाकडाची मोळी उचलून देताना जपून जाग रकमिनी माय असं तू म्हणला असेल. आणि त्या डोंगरावर फिरता फिरता एखाद्या दगडावर बसून सुखी जीवन जगायचं कसं, दुःखाला सामोरं जायचं कसं, जगायचं कसं आणि जगू द्यायचं कसं याचा तत्वबोध तुला झाला असेल. आकाशाकडे नजर टाकता टाकता तूही आकाशा एवढा होऊन गेलास म्हणून तुकोबा मी तुला मानलं, संपलं, एवढंच आहे. अनुरेणी या थोकडा तुका आकाशा एवढा. ह्या सुद्धा भावनांची आपण आदर आणि कदर केली पाहिजे. अलीकडचा एखादा कम्प्युटर इंजिनियरवाला म्हणतो की तुकोबा नावाच्या गाथेची फाईल सेव्ह करत गेलास तू जनकळवळ्याच्या फोल्डरमध्ये, प्रिंट आउटही काढून घेतलं, अध्यात्माच्या प्लॅस्टिक कोटेड लॅमिनेटेड निर्लेप वातावरणात हातो हात. तुकोबा तुला स्वतःचा नव्हता ईमेल ऍड्रेस की पासवर्ड, तरी सुद्धा तुला हुडकणं फार सोपं होतं. जनकळवळ्या काय मंबाजी सारख्या व्हायरसची चाहूल लागतास तू गेला हरिनामाच्या मेमरीमध्ये इंद्रायणीच्या पार खोलवर तळाशी. तुला नव्हता स्वतःचा ईमेल ऍड्रेस की पासवर्ड, तरी सुद्धा तुकोबा तुला हुडकणं फार सोपं होतं. फाईल सेव्ह जनकळवळा, ओपन तुकोबा प्रेस केलं की तू हा समोर आकाशा एवढा. अशा स्वरूपाचं तुझं भव्य दिव्य रूप आम्हाला दिसलं. हे एका IT इंजिनियरचं मनोगत आहे, एका आदिवासी भागातल्या कवीचं मनोगत आहे, एखाद्या भोळ्या भावड्या माऊलीचं मनोगत आहे. नादो मनोरंजन सारखे कवी बोलून जातात. निर्मळ पाण्याचा इंद्रायणी घाट, वृक्षवल्ली दाट तुकोबाची, नामसंकीर्तने नाचू लागे देऊ, पुण्य झाले भाऊ देहू देशोदेशी, देहूच्या मातीचा कपाळीला टिळा आणि चैतन्याचा सोळा वैकुंठाला, विठोबाचे ओठ झाले तुकाराम. अर्थ काय? तुकोबारायांचं नामस्मरण परमात्मा करतो, विठोबाचे ओठ झाले तुकाराम, जय जय तुझे नाम वैकुंठाला. अशा स्वरूपाचा एक महान पुरुषार्थ ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये साधला. भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा, धन्य मनविन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखील. आणि तुकोबारायांचं कौतुक सगळ्यांनी केलं, पण त्यांच्या अगोदर अवतार ज्या ज्ञानोबारायांचा झाला त्या माऊलींनी तुकोबारायांबद्दल म्हणावं, तुका सर्वश्रेष्ठ प्रियामा थोर काजो अवतार नामयाचा. आणि ते चरित्र भाऊंच्या हातून येत आहे, कारण की तेही प्राणा पुरवते, मज आवडते निवृत्ते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. माझ्या भक्ताचं चरित्र जे गातात ते मला प्राणापेक्षाही प्रिय असतात. असे तुम्ही देवाला प्रिय आहात भाऊ. आणि या वयात आणि आदराने उल्लेख केलाय शहाजी दादा सुद्धा त्यांचे बंधू, कनिष्ठ बंधू, तेही लेखक आहेत. ज्याला कोऱ्या पानाच्या हाका ऐकायला येतात तो खऱ्या अर्थाने लेखक होतो. आम्हाला कोरे पानं असतात पण आम्हाला लिहिताच येत नाही. एखादा लेख लिहायला सांगितलं तर मग त्याला 2-2 महिने जातात. पण 100 बका 1 लिखा. राजेंद्र महाराजही आमचे प्रवृत्त असतात. काय जर मागितलं तर ते बोलूनही देतात आणि लिहूनही देतात. इतकी लेखणी चालू असते आणि ते मार्गदर्शन तुम्हाला मिळालेलं आहे. अशा भूमिकेतून मी आपणाला खूप धन्यवाद देतो की आमच्या हातामध्ये हे संचित घागर में सागर दिलेला आहे. तर तुम्हालाही वंदन करून अकल्प आयुष्य व्हावे त्याकडा हा नामदेव महाराजांचा निरोप देतो. तुमचं दर्शन घेऊन थांबतो. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर भगवान विष्णू. किती वेळ? अध्यक्षाचं भाषण सुरू झालं की हा मेला कधी लवकर निपटतो त्याच्यावर सगळा खेळ असतो. गुरुवर्य प्रोटोकॉलनुसार सुरू करू. गुरुवर्य अशोक महाराजांना वंदन करतो. आपल्या सर्वांचं भाग्य असतं की ज्या तुकोबाराय महाराजांचं, म्हणजे मी कधी तुकोबाराय म्हणत नाही, माझ्या तोंडून नेहमी जगद्गुरु हा शब्द येतो. आणि आपण सुद्धा वारकरी संप्रदाय म्हणून आहे ना 2 गोष्टींमध्ये तात्काळ शक्ती घेतल्या पाहिजे. की एक म्हणजे आम्ही आता सुद्धा फ्लायरमध्ये सुद्धा त्याचे बदल केले. चंद्रकांत महाराजांना सगळं माहिती आहे. एक तर काय चंद्रकांत मणी पाजरला त्यामुळे सगळे चातक सुखावले, त्याच्यात जाचक पण बोलवून गेले. आणि मला असं नेहमी मला वाटतं की तुकाराम महाराज म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराज आम्ही म्हणतो तेव्हा ते आमचं ऐश्वर प्रतिपादित होतं. आणि समाधी नाही तर संजीवन समाधी म्हणल्यानंतर आमची ती वैचारिक प्रतिष्ठा सुद्धा प्रतिष्ठापित होते. आणि नुसतं वैकुंठगमन नाही, वैकुंठगमन खूप झाले असतील, फार सांभाळून बोलावं, वैकुंठगमन खूप झाले असतील, याच्यानंतर सुद्धा व्हावे, होणार.
परंतु सदेह होण्याचा सन्मान जो आहे तो या रामाचा आहे, या तुकारामांचा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचं नशीब आहे की प्रत्यक्ष या निमित्ताने, अशोक महाराजांच्या निमित्ताने, त्यांच्या पुण्य पावन उपस्थितीने आम्ही तो संप्रदाय, तो कळस इथे अनुभवू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना वंदन, आणि मग त्याच्यानंतर आम्ही सर्वजण ही 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 रीत आम्ही पाळली पाहिजे. कारण की ते वंशज आहेत, ते आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहे. आम्ही काय 7 वर्षांचा खेळ असो. त्याच्यानंतर गुरुवर्यांना आदर करावा, त्यांचं नाव घ्यावं. राघवे सागरात पाषाण तारिले. आता ते पाषाण कुठले होते तर ते धनुष्कोडी मधले असतील, श्रीलंकेच्या पाशीचे असतील? नाही, ते आमचे पाषाण या पाषाणामधले होते, आणि ते तरलेले हे दोघं आमचे गुरुवरी आप्पा आणि अण्णा. आणि खरंच त्यांनी त्यांच्या त्यागाने, तपस्येने संप्रदाय इथपर्यंत आणला, म्हणून आपल्यासारख्या बारक्यांना इथे यायला मिळतं. त्यांनी त्यांच्या वेळेस ते कसं चालवलं हा सगळा जगन्नाथ आपल्याला माहित नाही. आज आपल्याला त्या सगळं ऐकायला मिळतं, अनुभवायला मिळतं. म्हणून पूर्वसुरींना आणि पूर्वपिठीला नमन करावं. तसं तर नावात परत्वे या मंचावर, या व्यासपीठावर तब्बल 2 राम आहे, आणि त्या दोन्ही राम म्हणजे शांताराम आणि परशुराम, आणि दोनही नाव स्वभावाच्या विरोधात आहे. परशुराम म्हणजे तापट पाहिजे, आणि इकडे शांताराम म्हणजे शांत पाहिजे. परंतु या दोनही रामांच्या संगतीमध्ये कुठेतरी या तुकारामांच्या पुस्तकाच्या स्पर्शाला आपण अभिभावित झालो. यामुळे आपण सुद्धा नशीबवान आहोत, थोरा मोठ्यांच्या संगतीत राहिल्याची पुण्य आहे. विषय निघाला सदैव वैकुंठ गमन असेल का? ज्ञानोबराय महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 2 प्रमाण देतात. फार हेवी बोलू नये, आपण हसत खेळत जाऊ. ते काय झालं की ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा पसारा झाला नव्हते, असं संसार पण म्हणतात, पसारा पण म्हणतात. आता आम्ही वैष्णव आहो की शैव आहो हे लोकांनी ठरवायचं, म्हणून त्यांना पेमेंटवर ठेवलेलं आहे. आम्ही आनंदाने वारी करायची आमचं ठरलेलं आहे, नाही का? आता गमतीचा भाग असा आहे की ही परंपरा शंकरापासून सुरू झाली. ना आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला होते, आणि आज बरोबर श्रावणातला 16वा दिवस वद्य पक्ष सुरू झाला. खर तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर जेव्हा बोलायला प्रयत्न करतो, सुरुवात करतो, तेव्हा मला मी एक छोटीशी कथा सांगेल बाबा. म्हणजे चंद्रकांत महाराजांनी तुम्ही ती परंपरा दिली, त्यामुळे आता ते मला कंपल्सन झालं, तेच पुढे चालवावं लागेल. एक कथा अशी होती, ही कधीच तुम्ही ऐकली नसेल बरं का, आणि मी जी सांगतोय त्याला प्रमाण देतो. ज्ञानोबराय महाराज आणि जगद्गुरु तुकोबराय महाराज हे विठ्ठलाचे श्वास आणि प्रश्वास. म्हणजे आजही आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावर जेव्हा मस्तक ठेवतो तेव्हा पुष्कळशे लोक कमी, म्हणजे आपल्या लोकांना फार कमीपणा घ्यायची सवय. ते म्हणतात आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मी म्हणतो नाही, आम्हाला पॅकेज आहे, मोठं पॅकेज आहे बरं. ते कसं तर आम्ही जेव्हा पांडुरंगाच्या पायावर आमचं मस्तक ठेवतो ना, तेव्हा आम्हाला फक्त पांडुरंगाचं दर्शन होत नाही, ते पाय केवढे मोठे असतील, ते प्रत्यक्ष विठोबाचे पाय आहे, ते पाय केवढे मोठे असतील महाराज, त्या पायांवर कधीतरी ज्ञानोबांनी डोकं ठेवलंय, त्या पायांवर कधीतरी तुकोबांनी डोकं ठेवलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं या भावनेनी एकत्वाने जेव्हा आम्ही पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतो ना, तेव्हा सटवी सुद्धा आम्हाला विचारेल पुढे काय लिहू ते सांग. अक्षरे कुशल्या वेळेनं पुढे अर्थू जैसा ज्ञानोबराय महाराज म्हणतात. एक छोटीशी कथा आहे. हे काय संतांचे प्रमाण, जसं तुम्ही गोपाळबुवा महाराजांचं सांगितलं, जे बिंडोक आहेत ना त्यांच्यामध्ये श्रद्धा नसते, आणि त्यामुळे त्यांना तर्क करावा असं वाटतं. आता लोक अजूनही पुष्कळ आम्हाला विचारतात राम खरंच झाला होता का? आता बरोबर आहे ना, याची माया काही पळून निघली नाही, त्यामुळे इथे काही सीताराम कधीच घडलं नाही. त्याच्यात प्रमाण आहे, अजूनही संशोधन चालू आहे, आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही त्या संशोधनात गेले 6 वर्ष झाले विषय घेतोय. म्हणजे अजूनही आम्ही सांगतो 21,000 वर्षांपहिले रामायण झालेलं आहे. नवे आता सुद्धा सिनवली सारख्या भागांमध्ये हेवी होतं थोडंसं.
उत्तर प्रदेशामध्ये सिनोनी नावाची एक जागा आहे, तिथे उत्खनन होत आहे. आणि आता आपल्याला माहित पडत आहे की महाभारताचं जे युद्ध होतं ते जवळपास 14,000 वर्षांच्या अगोदर झालं. नवे जे लोक आपल्यावर आरोप लावत होते, महाराज आपण तरी फार मोठी गोष्ट बोलले हो, भारताच्या इतिहासाच्या बाबतीत आरोप असे आहेत की भारतामध्ये घोडेच नव्हते. अरबांसोबत जेव्हा आमचा व्यापार सुरू झाला तेव्हा घोडे आले. त्या सिनोनीमध्ये जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये आज सिद्ध होत आहे की अरबांनी घोडे कधी आणले ते माहित नाही. आमच्याकडे रथ, घोडे आणि त्याच्यासाठीचं वैशिष्ट्य ट्रेनिंग अगोदर पासून होतं. तसंच एक छोटीशी कथा सांगतो. ज्ञानोबराय महाराज एका ठिकाणी म्हणतात काय, संतांचे वचन समजायसाठी सुद्धा कोणीतरी घरगुती पुण्याचा मसाला असावा लागतो. बहुता सुकृताची जोडी म्हणून. तर ज्ञानोबराय महाराज एका ठिकाणी म्हणतात, म्हणजे हा चर्चेचा विषय बरं का चंद्रकांत महाराज, बोलावं वाटलं म्हणून नाही बोलायचं. तर ते एका जणाने, आपल्याकडे काय आहे फक्त एक जण बोलतो आणि बाकी ऐकतात. खरं तर सनातन धर्माचा आणि म्हणजे खरंच सनातन धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा संभाषणाचा भाग आहे बरं का. अर्जुन बोलला त्याच्यानंतर कृष्ण बोलतो, कृष्ण थांबतो तेव्हा परत अर्जुन त्याला चाबी मारतोय, हे आपल्याला कळतच नाही. ज्ञानोबराय महाराज ज्ञानेश्वरी लिहिताना फटाफट लिहितात आहे आणि कुठेतरी चिठ्ठी पाठवत आहे, कुठेतरी घडत, असं बिलकुल होत नाही. ज्ञानोबराय बोलत असताना तिथे साधू संत मधात खुणावतात आहे, बोलतात आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या सोबत संवाद होतोय. म्हणून आपण म्हणतो हे हृदयचे ते हृदयी. एक प्रकारचा संवाद नाही बरं का, समोरून संवाद झाला पाहिजे त्याच्यानंतर पण, म्हणजे श्रोता जोपर्यंत नाही तोपर्यंत वक्त्याला किंमत. असंच एका वक्त्याने मला विचारलं, वक्ते तार्किक भेटणं हे आपलं नशीब आहे बरं का, त्याही पेक्षा श्रोता चिकित्सक भेटणं त्याच्यावरून कळतं वक्ता काय. तर ते मला म्हणले की एक ओळीचं असं प्रमाण आहे, म्हणजे असे प्रश्न माझ्या वाट्याला येतात. म्हणले ज्ञानोबराय एका ठिकाणी म्हणतात की अग्नी काष्ट, आता ते काष्टाला अजून लाकडाला, लाकूड हा शब्द ज्ञानोबा फार कमी वापरतात, काष्ट आणि दारू हा शब्द वापरतात. दारू हा शब्द म्हणजे काय, दारू म्हणजे लाकूड. तुम्ही जगन्नाथपुरीला जर गेले तर ते दारूबा म्हणतात, दारूचा भगवान. आता आपल्याकडे दारू म्हटली म्हणजे आपल्याला फक्त 56 भाषांचा केला असे गौरव, कुठले त्याच माहित नाही. मग जागोजागी फिरतो बरं का, 56 भाषा म्हणजे त्याला वाटतं 56 टाइप्स ऑफ लँग्वेजेस. त्या 56 कला आहे महाराज. भाषेला कशा पद्धतीने वळवून, कसं फेकून, कुठल्या जागी त्याला मोठ करायचं, कुठल्या जागी बारीक करायचं, कुठल्या जागी कडक करून ते हाणायचं. आणि एवढं होऊन सुद्धा तुमच्या तोंडून फक्त आनंद प्रस्थापित झाला पाहिजे, ही कला आहे ज्ञानोबाची. तर मला एक जणांनी म्हटलं की ज्ञानोबराय महाराज एका ठिकाणी म्हणतात की प्रत्येक लाकडामध्ये अग्नीचा अंश असतो. खरं तर हे वर्णन 16व्या अध्यायामधलं आहे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात जई काष्टे वन्नी खाय. ज्ञानोबांना योगाचा प्रकार दाखवायचा होता. आता हे एवढं कोण आजकाल योग आणि ते, आम्ही नावाचे योगी बरं का. कोणी मला म्हणलं तुम्ही योगी आहे का, मी सरळ म्हणत असतो ते भारत सरकारला माहित, फक्त आधार कार्डावर आहे, त्यामुळे निदान माझी एक डिग्री तरी संप्रदायामध्ये फिक्स आहे बरं का. निदान योगी निरंजनात म्हटलं तर हे आधार कार्डावर तेवढं आहे बरं का. हे स्वतःच्या मनाने किंवा कोणीतरी उधार दिलेली नाही, आणि ती डिग्री आहे तरी नका मान्य करू. नाव एवढ्यातच मान्य करा. बाकी मी काय शिकू शकतो ते तुम्ही शिकू शकत नाही. संसारी माणसांनी नादी लावूच नाही. पण सध्या योगी नावाच्या लोकांना भारतामध्ये चांगलं भविष्य बरं का, आणि त्यातल्या त्यात लुंगीला चांगले दिवस आहेत. एका लुंगीवाल्याने तुम्हाला सगळ्यांना सांगून दिलं MBA करा, काही करा म्हणले, 3,500 कोटीचा टर्नओव्हरचा धंदा राखून दिला एका योगीने. आणि हे बसले टाय व्हायला होत मिटिंग घेत रूम मध्ये, पण कॉन्फरन्स आहे, पतंजली सबकी जली. त्यांनी मला विचारलं की हे खरंच असतं का म्हटलं, लाकडामध्ये अग्नीचा अंश असतो का. अग्नी आणि लाकडाचा संयोग झाल्यानंतर जे काही पेटवलं जाईल ते ठीक आहे, परंतु ज्ञानोबा म्हणतात अग्नीमध्ये जन्मतःच, अग्नीच्या उपस्थितीमध्ये लाकूड आहे, लाकडाच्या उपस्थितीमध्ये अग्नी आहे, सुप्त अवस्थेतला तो प्रगट व्हायचा आशय असतो. आता मी तुम्हाला कथा सांगतो चंद्रकांत महाराज, ते तुम्हाला कोणीच सांगणार आहे. मी अजूनही सांगतो बरं का. अशोक महाराज आपल्या चरणावर वंदन ठेवून सांगतो की ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णित केलेली एकही प्राणी, एकही पक्षी, एकही घटना काल्पनिक नाही. खबरदार, म्हणजे चातक पक्षी जो आहे आपण काय म्हणतो काल्पनिक आहे, बरोबर खरंय नक्की. चकवा काल्पनिक आहे, चकोर काल्पनिक आहे,
खरं तर याचा जन्मच काल्पनिक आहे, होणार नव्हता, ते कुठेतरी संयोगाने झाला. अहो ज्ञानोबाराय महाराज जेव्हा लिहितात तेव्हा समोर संत आहेत, नवे नवे प्रत्यक्ष भगवान शंकर बसलेत निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानोबांचा जन्म म्हणजे काही सोपा नाही महाराज. 84 सिद्धांना सिद्ध बेटा देऊन साधना करावी लागते, तेव्हा कुठे सिद्धेश्वराच्या कृपेने ज्ञानोबाराय महाराजांचा जन्म होतो. आणि जेव्हा ज्ञानोबांचा जन्म होतो, नामदेवराय अवतरतात, तेव्हा विष्णू आणि नारदाचा हा संप्रदाय परत तुकोबांकडे येतो आणि म्हणून आम्ही त्याला कळस असं म्हणतो. आम्हाला आता एका जणांनी विचारलं, म्हणले ते आळंदीमध्ये आपलं स्वतःचं इनिशिएटिव्ह काही नाही बरं का बघून, सगळ्या संतांचं आहे. तुम्ही म्हणले आळंदीत कळस बसवताय का? म्हटलं नाही. आता खरं तर माऊलींच्या मंदिरात आल्यावर आम्ही असं म्हणतो, खाली ज्ञानोबा वरती तुकोबा. 22 किलो सुवर्णाचा कळस बसतोय 15 तारखेला बरं का. आणि यावेळेस पहिल्यांदा ज्ञानोबांची खरी जन्मतारीख आणि जन्मतिथी एकत्रित आली आहे 15 ऑगस्ट. ज्ञानोबा 15 ऑगस्टला जन्माला आले होते बरं का. म्हणजे तुम्ही नुसतं हरिपाठ नका म्हणून हे पण शोधून काढा कुठं कुठं काय काय झालं होतं. कारण की सनातन धर्माची व्याख्या आहे. सनातन धर्माची व्याख्या काय होतं? इतिवृत्तम, इति कथायुक्तम, त्याला इतिहास म्हणतात. मला एका जणांनी विचारलं, खरंच म्हणलं लाकडामध्ये अग्नी असते का? आता कसं, हे कधी जंगलात जात नाही आणि गेले तर जंगल ज्यांना घरी सोडून येते. म्हणजे पहिले माणसं जंगलाला घाबरायचे, आजकाल जंगल माणसाला घाबरायला लागले. ठेवतोय का नाही, वृक्षतोड वाढायला लागली ना. मी तुम्हाला एक जी कथा सांगतोय ती कथा फार कहाण देऊन ऐक बरं का. परी एकले अवधान दिजे, 3च वेळ वापरलेला शब्द पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये, पण एका अध्यायाच्या सुरुवातीला वापरले. परी एकले अवधान दिजे मग सर्व सुखाचे पात्र होजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे. आणि ज्ञानोबांची तर विशेषता आहे, कुठलीही रचना केली तर ती प्रतिज्ञा स्वतः उघडून दाखवतात बरं का. अभंग हरिपाठ असती, अभंग हरिपाठ असती, याच्यावर लक्षात येतं श्रोते कुठले. तुम्ही विनाकारण कौतुक करत जातात, बोलवतील ना ते नंतरच्या कार्यक्रमाला आले, असं काय आवश्यक नाही. विनाकारण कौतुक केले म्हणजेच बोलवतात. वक्त्यांनी मालकाची वक्तेगिरी केली पाहिजे बरं का. हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. म्हणून मी म्हणतो ना, इतर संप्रदायामध्ये संतांनी मागितलं, मागणं हा धर्म आहे, मागितलंच पाहिजे. परंतु मागणं कसं असावं हे जगद्गुरूंनी शिकावं. मागणे ते एक तुझं देई, त्याग कसा करावा, अनेकोत्तम कथा असतील. अहो काय डेअरिंग असेल महाराज. 18 विश्व दारिद्र्य आहे, भगवंताच्याच कृपेने 18 विश्व दारिद्र्य आहे. त्या दारिद्र्याची कुठेच जाणीव नाही. शिवछत्रपतींनी पाठवलेला नजराणा आहे, तो एका क्षणात धुडगून लावायचा, नकार द्यायचा. ताकदीचा भाग कोणात होता? जगद्गुरूंमध्ये होता. आज आपल्याला फक्त एवढंच सांगितलं जातं की इंद्रायणीमध्ये 13 दिवस वया रक्षुनिया उदकी, कोरड्याची काढूनी दाखविल्या शेकी, ही आरती तुम्हाला पाठ नसेल. वारीत जे येतात ना त्यांना ती पाठ असते. ते कोण आहे? वारीत आला का? हो. मग ते फोटो दाखवते, फेसबुक दाखवते, नाही. दुसरी आरती येते का? हा चला. 13 दिवस त्या वया राहिल्या इंद्रायणीमध्ये आणि त्या कोरड्या काढल्या. तुम्हाला माहिती आहे याच्या पाठीमागे काय घडलं होतं? माहित आहे का घडलं होतं? आपल्याला फक्त एवढं माहित पडते, या संतांनी अगरबत्ती लावली, देव फोटोन बाहेर आला, क्या चाहिए बताओ बालक. हा, सिरियलमुळे आपण बिघडलो ना सगळे. ते सिरियलमुळे आपली सिरियल बिघडून गेली. ऑड नंबर इव्हन नंबर काहीच माहित नाही. त्या खंडोबाची सिरियल पाहून ते एक जण म्हणला, 2 लग्न केलं तरी माणूस जगू शकते बरं का म्हणली. त्या 13 दिवस वह्या इंद्रायणीमध्ये राहिल्या. प्रत्यक्ष म्हणजे आम्हाला अभिमान आहे बरं का, ह्या आमच्या परिवाराच्या गोष्टी आहेत त्या. त्या खऱ्या की खोट्या ह्या सांगायची लायकी कोणात आहे ते पण आम्ही त्यांना विचारायचं. कोणी यायचं ना आम्हाला सांगून यायचं बिलकुल नाही. संप्रदाय आहे, रस्त्यावर पडलेला आहे का. 13 दिवस वह्या राहिल्या आणि त्या कोरड्या निघाल्या. आमची श्रद्धा आहे. त्याच्यासाठी कारण काय घडलं होतं माहित आहे का? ज्यावेळेस दुष्काळ पडलेला आहे महाराज, जगद्गुरु भावाला बोलवतात ते सख्या अशोक महाराज, काही चुकत असेल तर या बालकाला खरंच सांगावं. आणि ते म्हणतात की ते खूप दिवसांतर भंडारा डोंगरावून आलेले, साधनेने परिपूर्ण झालेल्या पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे आणि तेजोमय जगद्गुरु घरी वापस येतात. सगळे आनंदित होतात, सगळेजण मिळून भोजन करतात. आणि तुकोबाराय महाराज म्हणतात की ते बही खातं घेऊन या बरं का, श्रीमंत आहे ना. पहिली श्रीमंती ही कागदावर होती, दुसरी श्रीमंती कागदाच्या पलीकडली आहे महाराज.
आणि बंधूंना आनंद झाला. एकच बंधू वाचले होते. म्हणले बा पांडुरंगा कृपा केली, इतके दिवस गायब बसलेला माझा बंधू तुकोबा आज वापस येऊन कुठेतरी वही खाते मागायला लागलेला आहे. त्यांना आनंद वाटला की आता तुकोबा हे सगळं हातात घेणार, सगळं सांभाळणार, परत पुरेपूर्ण व्यवहार होणार आणि आपण पहिले सारखे श्रीमंत होऊ. तुम्हाला नवल वाटेल, तुकोबांनी ते सगळं बही खातं बोलवलं आणि म्हणले ह्या जाऊन बोलून दे बरं का. माहित आहे कथा कोणाला? आपल्याला फक्त एवढंच माहित आहे शेवट काय झाला. त्याच्या अगोदर काय झालं ते बंधू म्हणले, अरे दादा तुझं ठीक आहे, माझं कसं तरी वाचवायचं होतं बरं का, कुठेतरी घरातला कुळातला तो व्यवहार वाचवायचा होता. म्हणून बंधू म्हणले दादा आता करणार काय, वैराग्य परिपूर्ण आहे ना देवा, पांडुरंगाचं दर्शन झालंय, भंडारा डोंगरावर इतके दिवसानंतर आलेला आहे, वही खातं मागवलेलं आहे आणि आता ते वही खातं पूर्णपणे इंद्राणीत बुडवायला सांगितलेलं आहे. याच्यानंतर कुठली वसुली होणार नाही याची भीती आहे, प्रपंच कसा चालणार. म्हणून बंधू म्हणतात की अर्ध माझं आहे बरं का. आणि मग तुकोबराय महाराज अजून म्हणतात ठीक आहे बाबा तुझं अर्ध अर्ध ठेव, मी माझं अर्ध माझ्या हिश्श्याचं इंद्रायणीत बुडवतो. इंद्रायणीत ज्ञानोबराय महाराजांच्या शक्तीने सांगतो बरं का, इंद्रायणीमध्ये गहाणखत सर्वात पहिले बुडवावं लागतं, त्यानंतर त्याच्या बदल्यात हिशोबाच्या पलीकडे असलेली, नदी असलेली, रोखीच्या पलीकडे असलेली, अद्वैतावर असलेली, अनन्य असलेली, नश्वर असलेली आणि ईश्वराला प्राप्त करणारी गाथा तरल्या जाते बरं का देवा. आम्हाला एकच भाग सांगितलाय गेला ही गाथा कशी काय तरली, त्याच्यासाठी गहाणखत पूर्ण द्यावं लागलं होतीला. आणि ते 13 दिवस इंद्रायणी का बरं नाही सांगू शकली, वापस नाही देऊ शकली. अशोक महाराज मी खात्रीने सांगतो बरं का, लेखी देतो, त्या इंद्रायणीला हिशोब जमला नाही बरं का की 13 दिवसामध्ये मी कुठल्या हिशोबाने ही गाथा वापस करायची की ज्याच्या अगोदर मला गहाणखताचा हिशोब करायला लावला होता. ते गहाणखत आजच्या जन्माचं नव्हतं, ते गहाणखत एका जन्माचं नव्हतं, अनेकोत्तम जन्मापासून हा प्रल्हाद वाट पाहत होता अवतार होण्याचा, अनेकोत्तम जन्मांपासून हा राम वाट पाहत होता एक वेगळ्या प्रकारचा सेतू बनवण्यासाठी, अनेकोत्तम जन्मांपासून हा तुकाराम आम्हासारख्या वानरांचा उद्धार करण्यासाठी वाट पाहत होता. 13 दिवस ती इंद्रायणी त्या विचारात होती बरं का. आणि म्हणून त्या वह्या वापस यायसाठी वेळ लागला. एका जणाने विचारलं की म्हणले खरंच लाकडामध्ये सुप्त अग्नी असते का, आता खरंच जपून आहे का. मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी आपण म्हणतो, त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. सगळेजण सन्मान देतात. त्या माणसाने आयुष्य पूर्ण जंगलात घालवलं आणि त्यांचे सगळे संशोधन जे आहेत ते अतिशय उच्च पद्धतीचे. काही दिवसांना अगोदर आम्हाला संघ मिळाला आणि आम्ही पण उत्तराखंडामध्ये एका ठिकाणी फिरत असताना एक जुनी म्हण आहे, त्याला मी परिपूर्ण आधार देणार. मला 20 मिनिटं झाली आहेत बोलून, मी पुढे 5 मिनिटं घेणार असं म्हणायचं असतं अशोक महाराज. आणि चिठ्ठी आली की आपणच रागून पाहायचं काय यायचं ना मंदिरात, नाहीतर हा लाईनी दुवा असं जे आहे ते खरं बोलतो, योग्य आहे ना काय त्याच्या पहिलं पाठीमागे. आपली वाचा सिद्ध कधी असते, खोटं जरी असेल तरी ते ताटून सांगायचं, हो तुमच्या विरोधात बोललो. सत्याची व्याख्या फार वेगळी बरं का, कुठल्याही परिस्थितीत ते जपावं लागेल. म्हणून तुका म्हणे सत्य सांगवत सांगवत आयुष्यभर पाळलं बरं का अशोक महाराज. आणि हो तुम्ही म्हणलेली ती गोष्ट पण बरोबर आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेन. मी अनेकोत्तम भाषणांमध्ये सांगत असतो, ज्याला महामृत्युंजय मंत्र येत नाही त्यांनी काही लोड घेऊ नका, संस्कृत ज्ञान तरी वाईट वाटून घेऊ नका. महामृत्युंजय मंत्राचा मराठी अनुवाद फक्त एवढंच आहे, तुकाराम 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 तुकाराम. किती सोपं आहे बरं का. अहो वारकरी संप्रदायात मी तुम्हाला सांगतो सगळं सोपं आहे. हे काही लोक फक्त माईक धरायसाठी ना त्याला अजून किचकट करून सांगतात, लय घन आहे म्हणते. त्या एखाद्या छत्रपती संभाजीनगरकडे गेलो होते, ते एकनाथी रामायण चालू होतं, ते ओवे वाचत होते, समजून सांगत होते. ते महाराज सुपरफास्टच असतील, म्हणजे ते आता सगळं ते एआयच्याकडे झालं ना. आणि एआय आपल्याकडे पहिलेपासून आलं महाराज लोकांमध्ये. तर ते असं समजवत सांगत होते, कुठेतरी अशी 2-3 ओव्या अशा कठीण आल्या असतील. ते स्वतःच काय म्हणतात, इथे एकनाथ महाराज फार डिटेलमध्ये गेले, त्यामुळे 3 ओव्या सोडून आपण रामायणाचं पारायण पुढे चालू. काय
तुम्ही आम्ही खेळीमेळी चालू द्या. तर माकडं असतात आणि फार जर हिवाळा वाढवला, थंडी जर जास्त वाढली तर त्यांना त्रास व्हायला लागतो, कारण की माकडांमध्ये आहे ना मणक्यामध्ये त्यांच्या ऑइल नसतं. आता तुम्हाला वाटेल माकडांच्याच बाबतीत बोलतोय का? नाही, मी आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत बोलतोय. काही लोक म्हणतात धर्म म्हणजे काय? तो जो मनुष्यांना मनुष्यत्व देतो आणि प्राण्यांपासून वेगळं करतो तो धर्म. मूर्ख आहेत ना, वाचत नाही ना ग्रंथ. अहो, धर्म म्हणजे काय? जो कुठलाही विभक्ती ठेवत नाही, जो कुठलाही फरक ठेवत नाही तो धर्म. तुम्हाला फक्त माणसं दिसले का तरलेले? मी तुम्हाला सांगतो, अहो जटायू सारखा गिदाड, ज्याला घ्राणेंद्रिय नाही, सडलेलं मांस खातो, तो सुद्धा रामाच्या संगतीत लागला. त्याचं सुद्धा स्मारक आहे. एका ठिकाणी नाही, महाराष्ट्रात तर आहेच आहे. कर्नाटकमध्ये जगातलं सर्वात मोठं पक्षाच्या नावाने निघालेलं स्मारक आहे. तुम्ही काय सांगता आम्हाला? अहो हत्ती, गजेंद्र मोक्ष स्तोत्र, श्रीमद भागवत आजही कोणी जर म्हटलं तर एका हत्तीबाई तुम्ही आम्ही पापातून मुक्त होतो. प्राणी तरले की नाही? त्यामुळे धर्म जो आहे ना देवा, तो फक्त मनुष्यांना तारत नाही, तो प्राण्यांना सुद्धा तारतो, तो सर्वसमावेशक असतो. आणि धर्माची सुंदर व्याख्या म्हणजे का? अतो धर्माणि धार्यम. हा विष्णू जो आहे ना तो प्रत्यक्ष धर्म आहे. म्हणून आपण म्हणतो धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हात. तर हे जे माकडं असतात ना, फार जास्त हिवाळा आला देवा की माकडे एकत्रित जमतात बरं का. माकडे परत कपी आणि वानर हे वेगवेगळे. मी ज्यांच्या बाबतीत बोलतोय ते वानर आहे. लोकांना आज माहित पडत असेल आपले ते दोन प्रकार असतात, हो ना. अहो, एक बंदर राम नाम से क्या लग गया, आज उसके भी मंदिर निर्माण होने लगे. तुमरे भजन राम को पावे. आणि आमचं दुर्दैव कसं, आम्ही माणूस असून रामापर्यंत जात नाही. परशुरामा तुम्ही धन्य आहे, तुकारामापर्यंत आलेच. या डायलॉगवर टाळ्या होऊ द्या. तर हे माकडं खूप जास्त, खूप सांभाळून आहे का चंद्रकांत महाराज, आणि तुम्ही हे सगळीकडे पोचवावं. जास्त थंडी झाली की हे माकडं एकत्रित गोळा होतात. आणि अजूनही लक्षात ठेवा, माकडांचा कळप जो आहे हा स्त्री नाही, पुरुष हँड करतो. हत्तींचा कळप जो असतो ती स्त्री असते, म्हणजे त्यांच्यात. आणि हे माकडं जे आहे ना ते एकत्रित गोळा होतात. हे लाकडं गोळा करतात बरं का. हे माहित नसेल तुम्हाला, तुम्ही माकडं नाही ना, तो माझा प्रांत आहे. आणि ते त्या शेकोटीपाशी बसतात. ते ऍक्च्युली ते रचतात बरं का, रचतात. ऍक्च्युली ते शेकोटी सारखं रचतात. आणि रात्रीच्या वेळेस त्या शेकोटीपाशी ते जवळपास 2.5 तास ते 7 तास बसून राहतात. ती पेटतही नाही, तिच्यात कुठला अग्नी पण नाही. आणि ते त्यांचं काम झालं, सकाळ झाली की ती निघून जातात. आता जर समजा तुम्ही ती शेकोटीमधले लाकडं उचलले, त्याच्यावर तुम्ही रॉकेट टाका, त्याच्यावर तुम्ही पेट्रोल टाका, त्याच्यावर तुम्ही बॉम्ब टाका, ते पेटत नाही. ते पेटत. जुन्या काळी एक म्हण होती बरं का. आता जुने लोक राहिले नाही. काही लोक म्हणले की एवढ्या म्हातारपणी हे करतात. खरं तर ज्ञानोबांचं वचन तुम्ही सत्य केलंय. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, वृद्धापकाळाचे नी नाठवे, जो वृद्धापकाळ आठवे. आपलं म्हातारपण येणार आहे म्हणून जो त्याची सोय पहिलेपासूनच करतो. म्हातारपणात सर्वात मोठं टेन्शन तुमचे टोंगळे किंवा ते हात पाय नसतात बरं का. म्हातारपणाचं सर्वात मोठं टेन्शन आहे डोकं. वळवळ थांबते ना, दुसरी वळवळ चालू होऊन जाते. जुन्या काळी एक म्हण होती, माकडाचे लाकडं चुलीला वाकडं. ती म्हण का बरं माहितीये का? जुन्या काळच्या म्हाताऱ्यांना माहित होतं की जेव्हा ते मोळी जमा करायला जाते, लाकडं जमा करायला जायचे ना, तेव्हा त्यांना आयती जर अशी कुठली मोळी लावलेली दिसली, न पेटलेली व्यवस्थित, त्याला हात पण नाही लावायचे बाबा. कारण की त्यांना माहित राहायचं की हे माकडं जे असतात ना ते त्याच्या भोवती आळं करून बसतात आणि हे माकडं त्याच्यातला फक्त अग्नीचा अंश तो शोषून घेतात बरं का. गमतीचा बाबा, ते लाकडं पेटतच नाही बाबा. कारण सायंटिफिकली त्या लाकडामधलं अग्नीचा अंश जो आहे तो त्या सगळ्या माकडांनी थंडीच्यामुळे स्वतःच्या अंगात शोषून घेतला, अग्नी न पेटवता. बरं, आता तुम्हाला असं वाटेल हे मी काय बोलतोय, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. नवे मला जेव्हा असं वाटलं की माझा अनुभव कुठेतरी तपासून पाहावा लागतो बरं का. हे नवीन सांगतोय का मी? आजकाल लोक म्हणतात हिमालय रिटर्न. की हिमालय त्याला स्वप्नात येऊन सांगतात परत यायचं नाही बरं का, लय महाराज म्हणतोय. हा,
ते हिमालय वितळायला लागलो या लोकांपायी तिथं जाऊ जाऊ. हे जे तुम्हाला माहित आहे का, ते ग्लेशियर जे वितळतात आहे ना, ते उष्णतेपायी नाही, आपल्याकडले लोक योगी म्हणायला जातात तिकडं, ते तिथं टेन्शन तयार करतंय. मारुती चितमपल्लींचं एक पुस्तक आहे, त्यांच्यासोबत मी बसलो असताना त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणले, माझ्या पुस्तकात ऑलरेडी मी लिहून दिलेलं आहे की माकडं जे असतात ते शेकोटी करतात, ती शेकोटी न पेटवता त्या लाकडांमधला अगदीचा अंश ते शोषून घेतात आणि लाकडं तसेच ठेवतात. मला सांगा, संतांचे वचन समजायसाठी तुम्हाला परत अशा कुठेतरी ऋषींकडे जावं लागेल ना. तुम्ही जर तुमच्या डोक्याने लावाल की सदैव वैकुंठ गमन झालंच नाही, मग तुझ्या अवकातीचं नाही, तू घबरा. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, मी एक बाबा हे पण केलं होतं याच्यावर की हा आमचा प्राण, प्रत्येकाच्या बुद्धीनुसार त्याचे त्याचे कयास असतात त्याच्यानुसार. आणि कसं झालं की प्रत्येक ठिकाणी तर्क बुद्धी लावण्याची जी सवय लावलेली आहे, काही काही प्रांत असे आहेत की जिथे तर्क चालत नाही, तिथे तुम्हाला श्रद्धाभावच ठेवा लागतो. आता मग चंद्रकांत महाराज म्हणतील, म्हणजे त्यांचं मला प्रचंड भीती असते बोलण्यात हुशार माणूस, पण तेवढाच मवाळ आहे बरं का. चंद्रकांत महाराज म्हणतील असं कसं काय, जोपर्यंत तुम्ही अनुभव नाही घेतला तोपर्यंत कसा काय विश्वास ठेवणार. अगदी बरोबर. तथागत गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात, यही पस्सी को पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. ऐकली असेल ना ऍडव्हर्टाइजमेंट, हे लवकर समजते. आजकाल टीव्हीला धार घालणं चालू करायचे. पण मला एक सांगा, जर प्रत्येक गोष्ट अनुभवानं सिद्ध करायची तर चंद्रकांत महाराज मला म्हणले की कोबऱ्यानी चावल्यानंतर मनुष्य मरतो, तुम्ही मेले का? मग तुम्ही जर मेले नाही तर तुम्ही कसे काय सांगताय की कोबऱ्यानी चावल्यावर माणूस मरतो? अनुभव जर तुम्ही घेतलेला नाही तर मी कसा विश्वास ठेवू? याचाच अर्थ बाबा, अनुभवाव्यतिरिक्त एक दुसरी गोष्ट पण असते की जरी त्या माणसाने अनुभव घेतलेला नसेल तरी थोरा मोठ्यांकडून, मोठ्या व्यक्तींकडून, त्यांच्या ज्ञानांवरून, संपादित असलेल्या साहित्यावरून त्यांच्या विश्वासावर मला विश्वास ठेवणं आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी अनुभव असणं आवश्यक. आणि म्हणून मी म्हणतो की जेव्हा ह्या संतांच्या बाबतीत बोलतो ना, नाही द्याच तुम्ही, काय हरकत नाही, त्यांनी निश्चयच करून आले, म्हणजे दृढ निश्चय पाहिजे तर कुठेतरी. पण या सर्वांमध्ये सगळे विषय झालेत. हा मुद्दाम विषय बोललो बरं का बाबा, की संतांचे परत एकदा सांगतोय, परत एकदा रिपीट करतोय, ज्ञानेश्वरी ते गाथा यामध्ये सांगितलेल्या कुठल्याही गोष्टी काल्पनिक नाही. आपण त्याचं संशोधन केलं नाही, आपण त्याचा अनुभव घेतले नाही, आपण त्या परिपीठिकेमध्ये जायचा प्रयत्न केला नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की त्यांनी समजून देताना कुठेतरी काल्पनिकतेचा आधार घेतला. असं बिलकुल नाही. ते सर्व अखंड सत्य. सर्वांनी भाऊचं कौतुक केलं, परशुरामांचं कौतुक केलं, रामाच्या अगोदरचा अवतार आहे, तुकारामावर लिहितोय. परंतु यासोबत मी गायकवाड परिवाराचा सुद्धा विशेष आभार करेल. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. कारण की या पुस्तकाला जरी परशुरामाने सुरुवात केली असेल तरी त्याचा श्री गणेशा या गणेश गायकवाडाच्या घरातून झालेला आहे. आणि हा म्हणजे गणेश सारखा दिसतो बरोबर, पण थोडासा परत एकदा टाळ्या होऊ द्या. त्यामुळे आणि मला वाटतं भाऊ तुम्ही पण आता याच परिवारासोबत राहतात आहे. त्यामुळे खरंच ज्यांनी या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्रावर भाष्य केलं आहे, ते चरित्र केलेलं आहे, असे अनेक उत्तम चरित्र आहेत, पुस्तकं आहेत. बरोबर. नवीन कशाला काढलं तुम्ही? बरोबर. असा काहीतरी प्रश्न आला असेल तुम्हाला तर त्या बावटांना एकच सांगा, तुम्ही त्या भवदीयांना, त्या महोदयांना एवढंच सांगा की सनातन धर्मामध्ये कुठल्या तरी एकाच पुस्तकाने समजून जाईल एवढा आमचा तुका साधन आहे बरं का महाराज. म्हणून परमवंदनीय गुरुवर्य अशोक महाराजांनी जे म्हटलं ना की तुका आकाशा एवढा, त्यामुळे असे अनेक उत्तम चरित्र निर्माण व्हावे आणि त्याचं वारंवार पठण व्हावं. आणि कोण कुठल्या निमित्ताने काय करावं हे तुकारामांनी ठरवावं, तुम्ही नामी नाही. असो, या ठिकाणी बोलवल्याबद्दल पुनश्च एकदा भाऊंना, परशुरामांना आणि गायकवाड परिवाराला अनेक उत्तम धन्यवाद देतो. कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण यावं की नाही यावं हा परिपूर्णपणे आपला विषय असतो. भाऊ फक्त एक शेवटला बोलतो असं म्हणायचं असतं ना, आपलं चालू जायचं असतं, यांचा विचार नाही करत. जेवण झाल्यानंतर बोलवतो तो कार्यक्रमाला. तुम्हाला ऑडियन्स जर टिकून ठेवायची असेल तर सकाळच्या वेळेस बोलवायचं आणि मुद्दामून तिथे जवळच असं स्वयंपाकाची व्यवस्था करायची आणि मुद्दामून सांगतो तुम्हाला जिलेबी बनवायची, तिचा वास येतोय, हे जात नाही.
आणि दरवाजे बंद ठेवायचे. एक सक्सेसफुल कार्यक्रम. संध्याकाळचं जर ठेवायचं असेल, थोडं खर्च जर जास्त असेल तर पैठणीचा खेळ ठेवायचा. अहो एवढ्या महिला जमतेत ना, नवरात्रीला देवीच्या नशिबात नाही भेटत. त्यामुळे आयोजनाचे तुम्ही आम्हाला असं सांगत जा. पण भाऊ तुमच्या वयाच्या बाबतीत जेव्हा मी विचार करतो ना, तेव्हा शारीरिक वय तुमचं काय असेल, मी अजून एक नवीन हे घेऊन जातो. भाऊ तुम्ही युवक आहात आणि तुम्ही तरुण आहात. हे दोन शब्द मी तुम्हाला आत्ता देतो, म्हणजे मला वापरा. नाही, ज्ञानाचा अर्थच तो आहे की जो एकाकडून दुसरीकडे गेल्यावर तो तिसरीकडे प्रकाशित झाला पाहिजे. ज्ञानावर कोणाची मक्तेदारी नाही बरं का. ज्ञानोबांनी तुकोबांनी कुठे कॉपीराईट ठेवलं नाही, त्याच्यामुळे तुमच्या नामच्यासारखं आयुष्य चालू आहे. त्यांनी जर कॉपीराईट केलं असतं ना तर गडबड झाली असती. यांना पहिले कागद फिरवावं लागले असते, गायकवाड त्रासले असते आणि आपल्याला सांगितलं असतं कार्यक्रमाला येताना स्वतःच्या पैशांनी, कारण की आम्ही कॉपीराईटमध्येच मेलेलो आहे. असं झालं का? नाही ना. मुक्त हस्त आहे महाराज, म्हणून त्याला अभंग म्हणतात बरं का. कारण की तुमच्या आजच्या नियमांमध्ये सुद्धा ते बसत नाही. तरुण या शब्दाचा अर्थ आहे कुठल्याही निमित्ताने का होईना भगवंताच्या नादी लागावं, संतांच्या साहित्याच्या नादी लागावं आणि तरुण जावं, त्याला तरुण म्हणतात. आणि युवक या शब्दाचा अर्थ आहे युधिष्ठिराचा धर्म, वशिष्ठाचं ज्ञान आणि कर्णाचं दातृत्व. या तीनही शब्दात, तीनही अक्षरांना जो धारण करतो तो युवक. त्यामुळे तुमच्यासारखा नव युवक आणि तरुण आमच्या नशिबी वारंवार यावा आणि त्या निमित्ताने आमच्यासारख्यांना धडा मिळावा की आम्हाला अजून यांच्या वयापर्यंत सुद्धा काम करत राहायचं आहे. त्यामुळे पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्ञ चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरावर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, गुरुवर्यांच्या कृपेने आणि सर्व संतांच्या साक्षीने 22 किलो सोन्याचा कळस चढतो आहे. या सुवर्ण क्षणाला आपण सर्वांनी हजेरी लावी. आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि पुनश्च एकदा या परशुरामाला वंदन करतो. परत माझं नाव निरंजन आहे बरं का, कशातच काही नाही. त्याच्यामुळे मला त्या नावं काहीतरी हवं ना, परंतु सर्वांनी क्षमा करावी. राम निरंजन न्याराय. कबीरांनी 4 प्रकारचे राम सांगितले होते. कबीरांना 4च प्रकारचे राम माहीत होते, कारण 5वा राम स्वतः तुकाराम हा कबीरांना जेव्हा माहीत पडला तेव्हा ते कबीर पंढरपुरात आले बरं का. तेव्हा 5वा राम म्हणजे जगद्गुरु तुकाराम आहे. असो, आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि शेवटी संपलंय एकदाच बरं का. आयोजकांना धन्यवाद देतो आणि परवानगी घेतो. महाराज ज्ञानेश्वर. धन्यवाद. आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आमच्या औंधगाव भजनी मंडळाचे हरिभक्त परायण श्री वसंत जनोने हे सर्वांचे आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं, पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेले गुरुवर्य योगेश निरंजननाथ महाराज, गुरु शांतीनाथ या ठिकाणी आमच्या विनंतीला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी भजनी मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम प्रकाशन झालं ते अशोक महाराज मोरे देवकर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रमुख उपस्थितीमध्ये ज्यावेळी ज्यांना आम्ही बोलवलं होतं ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले. हा एक योगायोग असतो की पुस्तकं कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना बोलवलं जातं, त्यांची नावं टाकली जातात, पण काही येतात काही येत नाही. पण आम्ही जेवढ्यांची नावं टाकली ती सगळी व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी मधुकरराव मुसळे माजी नगरसेवक, त्यांच्या पत्नी नानासाहेब वाळके, औंधगाव विस्तृत मंडळाचे सर्व संचालक, सकलपत्र सर्व संचालक बाळासाहेब रानवडे, श्रीकांत पाटील, स्वामी समर्थ प्रतिष्ठान, हडपसर दिल्लीचे सर्व संचालक, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर तानाजीराव चोंदे, ॲडव्होकेट तानाजीराव चोंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद, दत्ताताई दागोडे महिला आघाडीच्या BJPच्या त्याही उपस्थित होत्या. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. भजनी मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि भजनी मंडळाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की चहा पाण्याचा कार्यक्रम छोटासा ठेवलेला आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा या ठिकाणी विनंती करून आपला सर्वांच्या कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.